जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजांचे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू। जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। गेल्या वेळी तब्बल 26 दिवस आदिवासी कोळी समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं आमरण अन्नत्याग उपोषण। मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनासह मागण्यांबद्दल कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी कोळी समाज पुन्हा आक्रमक। मंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी। आदिवासी कोळी समाजांच्या बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून मंडप टाकून आंदोलन करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली। परवानगी नाकारल्यानंतरही चक्क जमिनीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी बांधवांचे आंदोलन सुरू। राज्यभरातील आदिवासी कोळी समाजांच्या बांधवांना जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावं यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 26 दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते। यावेळी जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री यांच्यासह खासदार आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती। तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या वतीने मागण्या सोडवण्याचं आश्वासन देत आदिवासी समाजांचे उपोषण सोडवलं होतं। मात्र त्यानंतरही आदिवासी कोळी समाजाच्या त्यामुळे मागण्यांची कुठल्याही पद्धतीने प्रशासनाकडून पूर्तता न झाल्याने आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आज 4 जानेवारी 12 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आदिवासी कोळी समाजांच्या बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून मंडप टाकून आंदोलनास करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली आहे। प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही आक्रमक झालेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांनी मंडप न टाकता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क जमिनीवर बसून आमरण अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे। जिल्हा प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून त्यामुळेच आज आम्हाला जमिनीवर बसण्याची वेळ असून या मंत्र्यांना सुद्धा मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही। आता जोपर्यंत आमच्या हातात जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत जीव जरी गेला तरी मागे हटणार नाही, असा आक्रमक इशारा कोळी समाज बांधवाच्या वतीने देण्यात आला आहे। सर्वप्रथम मी आपले मान्य जिल्हाधिकारी साहेब, पोलीस प्रशासन व महानगरपालिका या प्रशासनाचा तिन्ही संस्थांचा मी जाहीर निषेध करतो। या तिघा संस्था कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी आम्हाला परमिशन नाकारत होते आहे आणि आम्ही ऑलरेडी परमिशन काढलेली आहे। हा पहिला विषय। दुसरा विषय, जे 2 महिने यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 2 महिन्यामध्ये आम्ही तुमचे जातीचे दाखले सुलभरित्या तुमच्या हातामध्ये देऊ, पण हे सपशेल अपयशी ठरलेले आहे। आणि आमच्या त्याच मागण्या आहेत की आदिवासी टोकरी कोळी ही जी आमची जमात आहे, आमच्या सगळ्या जमात बांधवाला जातीचा दाखला हातामध्ये मिळायला पाहिजे सुलभरित्या। आणि दुसरा विषय आहे की जे आमचे व्हॅलिडिटीचा विषय आहे तो सुद्धा आम्हाला सुलभरित्या मिळाला पाहिजे। हे आमच्या 2 मागण्या आहेत। तरीसुद्धा हे जे काही राजकीय षडयंत्र आमच्या आदिवासी कोळी जमातीसोबत खेळलं जात आहे, आज आम्हाला तुम्ही मंडप टाकू देत नाही, आज आम्हाला मातीमध्ये बसण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे हे करून टाकलं आहे। तर येणाऱ्या काळामध्ये जे काही राजकीय यंत्रणा असतील, जे काही शासन असेल, हे सरकार असेल, यांना आम्ही मातीत लोळवण्याशिवाय शांत बसणार नाही अशी मी आपल्यातर्फे शासनाला निषेध व्यक्त करतो। प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे।